नमस्कार मंडळी. आजच्या निवडक उद्यमीच्या या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. अ, एक विषय चर्चेला जात होता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ग्रुपवरती की आपण म्हणतो ना की मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या आणि मग युजली मोठ्या कंपन्यांमध्ये छोटेस डिसिजन होण्यासाठी पण एक बिकॉज ऑफ द साईज वेळ लागतो, तो सगळं अप्रुव्हल वगैरे ह्या त्या. आणि मग त्याचे त्याचे प्रकार आहेत. जसे जसे तुम्ही मोठे होत जाता मग तुमचा अप्रोच काय आहे एखाद्या एखाद्या डिसिजन मेकिंग संदर्भात, त्याला टॉप डाऊन किंवा बॉटम अप अप्रोच असं आपण म्हणतो. तर ते ह्याच्या आजूबाजूला म्हणजे का त्याला डिले होतो, आणि मग एक कुठला अप्रोचने चालायचं, किंवा ह्या सगळ्याला धरून अजून एक समांतर विषय आहे, ज्याला आपण आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत इनोव्हेशन म्हणतो. पण एक टिपिकली भारतीय परिप्रेक्षात तुमच्या आवडीच किंवा तुमच्या ओळखीचा शब्द म्हणजे जुगाड. तर आपलं कामाची एफिशियन्सी या हिशोबाने काय योग्य, टॉप डाऊन की बॉटम अप अप्रोच, आणि मग त्याला समांतर ह्या जुगाड या गोष्टीने ती एफिशियन्सी कशी अचीव होऊ शकते, ह्याचा जजमेंटल कॉल काय असावा वगैरे, असा तो एक चर्चेचा विषय होता. तर त्याबद्दल थोडस आज बोलणार आहोत. तत्पूर्वी थोडक्यात निवडक उद्यमीबद्दल. 5 वर्ष झाली आता निवडकला. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही निवडकला अप्रोच करू शकता. आम्ही व्हॉट्सॲप हे जे काही एक माध्यम आहे त्याद्वारे आम्ही रोजचे एकमेकांच्या चर्चेत असतो. निवडक उद्यमीची सुरुवातच अशी झाली होती की सोशल मीडियाचा आपल्या व्यावसायिकांना त्यांचं मेंटल बिल्टअपसाठी वापर करून घेणे, एकमेकांचा अनुभव शेअर करणे, हे एक व्हेरी बेसिक लेवलला पण व्हेरी इफेक्टिव्ह लेवलला, आणि तसंच ते चालू आहे. साधारण 1.5 वर्षापूर्वी दर आठवड्याला मीटिंग असायच्या झूम, आणि पर्सनली भेटायचो पण. पण आता गेले 1.5 वर्ष आम्ही त्याचं एक म्हणजे त्याचं थोडंसं पुढचं स्वरूप म्हणून पॉडकास्ट स्वरूपात विषय मांडतो. बऱ्याच जणांना वेळेचा चॅलेंज असतो, सगळेजण एका वेळी भेटण्याची थोडीशी शक्यता कमी, आणि मग मीटिंग मध्ये काय चर्चा केली वगैरे रेकॉर्डेड असायच्या. पण म्हटलं मग रेकॉर्डेड आहे तर ते फक्त आपल्या सभासदांसाठी कशाला, जरा व्यापक लेवलला ते ओपन अप ठेवूया. आणि अप्रोच थोडा वल्नरेबिलिटीच्या हिशोबानेच आहे की आम्हाला पडलेले प्रश्न आणि त्याची आम्ही उत्तरं शोधतोय, किंवा हे योग्य वाटतंय, आम्ही आपले आपापसात चर्चा करतो की हे ऑप्शन्स आहेत. अपेक्षा अशी की ऐकणाऱ्यांनी आम्हाला करेक्ट करावं, त्यांची मतांतरे मांडावी, आणि थोडंसं प्रबोधन व्हावं, आणि ते आर्काईव्ह स्वरूपात कोणाला तरी नंतर फॉलबॅक करण्यासाठी म्हणून रेडीमेड अवेलेबल असावं. जे प्रश्न आम्हाला पडले ते ऐकणाऱ्यांपैकी कुठल्या उद्योजकांना पडले तर त्याचा एक काहीसा एक दिशा मिळावी अशा हिशोबाने. तर तसंच सध्या हे चालू आहे. फेसबुकचा एक आपला ग्रुप आहे, तो मात्र मोफत आहे. तर तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता, तिथे जॉईन होऊ शकता, प्रमोशनल पोस्टिंग वगैरे सगळं करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जो आहे हा थोडा निवडक आहे, जिथे जरा एक चर्चेचा स्तर आम्ही राखतो. आणि त्या हिशोबाने मग बाकी प्लॅटफॉर्म फी वगैरे असं सगळं असल्या कारणाने त्याची एक सशुल्क फी आहे, 3,540 रुपये वर्षाला. काय मिळतं इथे तर नॉन एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर्स, म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी एक स्वतःच्या क्षेत्रात चांगला 20-25 वर्षाचा अनुभव असणारे व्यावसायिक, जे तुम्हाला कदाचित त्यांचा अनुभव तुमच्याशी शेअर करू शकतात. त्या अर्थाने एक संचालक मंडळ म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहू शकता, ज्याची तुम्हाला त्यांना काय सॅलरी नाही द्यायचं. थोडक्यात समविचारी मंडळी एकत्र येऊन जरा काहीतरी एखाद्या विषयावरती करडेगाशी करतात, आणि त्याच्यातून काहीतरी एक रिफाईंड काहीतरी विचार बाहेर येतो, तो तुमच्यासाठी तिकडे रेडीमेड अवेलेबल होऊ शकतो. असं स्वरूप आहे निवडकचं. तर तुम्ही मला माझा नंबर स्क्रीनवरती दिसत असेल, मला किंवा सौमित्र सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडं थोडं क्युरेशन आहे, सगळ्यांना सभासद करून घेत नाही आम्ही. आणि ह्याच्यात थोडंसं असं आत्मप्रौढी असं नाही, पण एक लोकांना त्याचं का म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे कळलं पाहिजे, आणि ते सातत्याने त्यांच्याकडून यायला पाहिजे, आणि त्याच्यानेच इतरांच्या विचारांची पण दळण होणार आहे, असा तो एक अप्रोच आहे. तर तुम्ही आम्हाला अप्रोच केल्यानंतर आम्ही त्याबद्दल सांगूच तुम्हाला. आजच्या विषयाकडे सुतवाच मी केलंच आहे सर. आपण ज्या पॉइंट पासून सुरुवात केली, तुम्ही एक विषय मांडला होता
तर तिकडून जरा तुम्ही पिकअप कराल आणि तुमचं तुमचं विवेचन आणि मग आपण बोलू यावरती. धन्यवाद. चालेल, थँक्यू. चालेल, चालेल. हां, सुरुवात कशी झाली तुम्हाला निशांतने सांगितलं तसंच आहे, की समोर उभे राहणारे प्रश्न, परंतु आपल्याला म्हणजे आपण शक्यतो आयफेल टॉवर सब्जेक्ट घेत नाही, की मोठ्या उद्योगांकरताच त्यांना सोडवायची इथे चर्चा किंवा पॉडकास्ट म्हणजे असं पण समजून घेऊ नका, की दोन एक आता ॲक्च्युली आमचा छोटा स्टुडिओ आहे माझा इथे, परंतु तरीसुद्धा आम्ही स्वतः करत नाही. तर झूमसारखा प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध असताना हे पैसे घालवून हे करायची काय गरजच नाही म्हणजे, आणि नंतर मी ती कॉस्ट रिकवर करत बसायची. शेवटी आपल्याला विचार पोचवायचा, हा पण एक जुगाडमधलाच भाग आहे. हां, हा जुगाडमधला भाग आहे 100%, की जेव्हा एखादी गोष्ट अजून एक निवडक उद्यमी मागे हा विचार जो आहे तो सुद्धा एक जुगाडमधलाच विचार आहे, की मी खूप वर्ष नेटवर्किंगमध्ये सक्रिय आहे थोडासा मी. तर नेटवर्किंगमध्ये हे सगळे लोक भेटत असतात बाहेर म्हणजे, अनेक लोक आपल्याला अनेक ग्रुप्सना भेटतात. काय BNI म्हणून एक ग्रुप आहे, सॅटर्डे क्लब आमचा आहे. अजून काही काही म्हणजे ज्ञातींचे पण ग्रुप असतात ना, कुंभार समाज, सांबार समाज, काय क्षत्रिय समाज, काय असेल ते म्हणजे ब्राह्मण समाज, हे पण ग्रुप्स वेगवेगळे असतात. शिवाय रोटरी क्लब आहे, रोटरी आहे. लायन्स क्लब आहे. इथे माणसं भेटतात, व्यावसायिक कनेक्शन वाढवायसाठी भेटतात. हे काय आता काय छुपं नाही त्यातली गोष्ट. तर हे सगळं होत असताना परत आपण येऊन तसाच एक ग्रुप चालू करायचा. आहेत ना असे ग्रुप बरेच, नाही का रे निशांत? ते खूप आहे. ऑनलाईन भेटायचं. आम्ही सुद्धा तो तोकडा प्रयत्न करून बघितलं, पण आम्हाला काय ॲक्च्युली चालू ठेवता येतं. एखादी गोष्ट आपण डिसिप्लिन लावून चालू ठेवायचं ना म्हटलं ना, तर चालू ठेवता येतं. रट्टा लावायचा आपण, की आमच्याकडे दर रविवारी एक पॉडकास्ट असतो. मग कोणालाही पकडायचं आणि चालू ठेवायचं. मग त्यातनं ती थोडीशी त्यातनं दर्जा खूप घसरायची शक्यता आहे. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, आमचा अनुभव असा आहे, आमचा माझा निशांचा, की आम्ही कोणालाही विचारलं ना, की "सर तुम्ही इकडं सांगू शकाल का?" तर किती माणसं असतात हा एक टिपिकल प्रश्न असतो येणाऱ्या माणसाचा. तर सगळे काय गच्चीवरच्या गप्प्यांना तयार होत नाहीत ना. आणि आम्हाला तर एक गोष्ट क्लिअर आहे, की आम्हाला आमचं जे प्रश्नाचं उत्तर ते घालवायचं नाही आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रमोशन करता हा पॉडकास्ट नसतो आणि खूप सबस्क्रायबर मिळवून द्यायची पण आम्ही काही गॅरंटी देत नाही. काहीच नाही म्हणजे उदाहरणार्थ. तर एक सांगायचा उद्देश काय, की हा पण एक प्रकारचा जुगाडच आहे. तर असाच थोडासा विचार नेहमी येतो आणि त्यात मला नेहमी माझे वॉटरचे प्रोग्राम असतात ट्रेनिंगचे. त्यात नेहमी प्रश्न पडतो, की लोकं विचारतात, "साहेब कुठल्या प्रकारचा प्लांट सेटअप करू?" हां, असं विचारतात. तर त्याच्यात मी नेहमी सांगत असायचो म्हणजे इंग्रजी शब्द आहे म्हणून किंवा मराठी पण टोन म्हणूया, की वरून खाली विचार करतोयस का खालून वर विचार करतोयस? मग खालून वर म्हणजे काय, की तुला कसं करायचं की बाबा शिकत, 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 शिकत पुढे जायचंय आणि शिकून मग हळू मोठं व्हायचंय. हं? हळू मोठं व्हायचंय का एकदम डायरेक्ट नाही. आपण एकाच मॉडेल बघितलंय आणि तसं आपण सगळे घेणार, सगळे रिसोर्सेस म्हणजे थोडक्यात एक इन्व्हेस्टर फंडेड मॉडेल असतं. हा. इंग्लिशमध्ये म्हणतात इन्व्हेस्टर फंडेड मॉडेल, की अमुक-अमुक वर्ष आहे, याला 5 वर्ष चालायला एवढे पैसे लागणार आहेत. तुम्ही शार्क टँकमध्ये बघता बरेच वेळेला. तर त्याला एवढे पैसे लागतील, ते आणायचे पैसे गुंतवायचे. चुकलं तरी त्याच्यातच पैसे निघतात, काही नाही फरक पडत. मी बऱ्याच वेळा बघितलं, की इन्व्हेस्टर लोकं म्हणजे बरेचसे त्यातले इन्व्हेस्टर लोकं भरपूर सॅलऱ्या घेतात आणि त्यांचं त्यांचं ते व्यवस्थित जुगाड लागलेलं असते. ते सुद्धा जुगाडच आहे एक प्रकारचं. पण ते वाईट जुगाड आहे, की स्वतःच्या खळगी भरून घेतात आणि मग कधी-कधी कंपनी विकून टाकतात वगैरे, असा पण प्रकार खूप आहे याच्यामध्ये. हां, तर आपण त्या प्रकारांकडे नको जायला. आपण जरा एक विधायक प्रकार विचार करूया, की छोट्यातनं मोठं व्हायचं आहे का मोठंच करायचं आहे मला? हं? असतात काही-काही लोक. आत्ता मला यावेळी माझ्याकडे एक माणूस आहे. तो मला म्हणाला, "सर मेरे को छोटे से बड़ा होने में दिक्कत कुछ नहीं है, लेकिन मेरा जहाँ पर मैं काम करता हूँ" तो CA आहे स्वतः माणूस आणि त्याला तो म्हणतो, "माझी इथे अपॉर्च्युनिटी कॉस्ट खूप चांगली आहे." म्हणजे थोडक्यात त्याला पगार पाणी सगळं खूप चांगलं असताना मी हे का सगळं सोडू आणि त्याच्याऐवजी मी तुम्ही सांगता त्याप्रमाणे सगळे इन्व्हेस्टमेंट करीन, चांगली माणसं ठेवीन आणि त्यातनं मी विकसित करीन. आय एम प्रिपेअर्ड टू वेट. म्हणजे थोडंसं हे वरून खालचा अप्रोच झाला. याला म्हणतात टॉप डाऊन साध्या भाषेत. आणि दुसरा एक मुलगा त्याच वेळेला होता. तो व्यावसायिक आहे तरी सुद्धा तो म्हटला, "सर नहीं मैं पहले छोटे प्लान से चालू करूँगा. हाँ, पहले मैं उसको सीख लूँगा. त्याच्यामध्ये जे काय गडबड गोंधळ असेल प्रत्येक स्टेजला शिकत जाईन, सावरत जाईन, शिकत जाईन, सावरत जाईन. या सगळ्यातनं माझा तो व्यवसाय उभा राहील." दोन्हीही योग्य आहेत अप्रोच. असं नाहीच म्हणतात की रॉंग आहे का हा रॉंग का तो रॉंग. हां, त्यामुळे आम्ही दोन्ही अप्रोचची आपण ओळख करून देतोच देतो. तर त्यानिमित्ताने मग आमचं विचार सुरू झाला, की टॉप डाऊन, बॉटम अप फक्त गुंतवणुकीतच आहे का? का कशात अजून कशामध्ये आहे? मग मध्ये माझ्याकडे मी पुस्तकं वाचायचा पण नाद आहे मला बराच.
तर रिकार्डो सेमलरचं एक पुस्तक वाचलं नुकतंच. त्याचं इंग्लिश जे नाव आहे ते मेवरिक. मी काय इंग्लिश वाचलं नाही. मी मराठीत असले अनुवाद तर पहिलं वाचतो, कारण मला ती खूप हृदयाच्या जवळची भाषा वाटते, माझी मातृभाषा. त्यामुळे मराठीत त्याचा एक अनुवाद आहे. अवलिया अवलिया उद्योजक असं काहीतरी आहे. उद्योग विश्वातील अवलिया नावाचं त्याचं आहे. खूप छान आहे पुस्तक ते. तर चांगल्यापैकी मोठी कंपनी त्यांनी अगदी लोकशाही पद्धतीने गव्हर्न केली. आणि त्याच्यात पहिलं त्यांनी जे दोन गोष्टी जे सांगितल्या आहेत त्या अशा आहेत की त्यांनी पिरॅमिड स्ट्रक्चर कम्प्लीट डिस्ट्रॉय करून टाकलं. म्हणजे असं असतं ना की खालती काही वर्कर काम करणार, त्याच्यात एक सुपरवायझर, मग तो सुपरवायझर एकाला रिपोर्ट करणार, मग 3 मॅनेजर्स, मग त्याच्यावरती 2 जनरल मॅनेजर, मग त्याच्यावरती एक व्हाईस प्रेसिडेंट, मग तो प्रेसिडेंट वगैरे वगैरे. तर हे पिरॅमिड स्ट्रक्चर आहे ना सगळे हे. तर त्यांनी असं लक्षात आलं त्याच्या की याच्यात छोट्या छोट्या जशी कंपनी वाढत जाते तसतसं छोटे छोटे निर्णय, निक्षाम मगाशी म्हणाला तो बोलता बोलता, की छोटे छोटे निर्णय घ्यायला सुद्धा खूपच बद्धता येते त्याच्यात. आणि एका सिस्टमनी काम केलं जातं. म्हणजे एक सिस्टम लागते आपल्याला. ते खूप भारी वाटतं बरं का बोलायला. आपण असं तत्वतः खूप बोलतो आपण, की आता हल्लीमध्ये म्हणजे काही वर्षांमध्ये तर खूप रूढ झालं ते, की नो माय सिस्टम इज रनिंग माय बिझनेस. ओके. तर हे सगळं जे केलेली माणसं आहेत ना ज्यांनी, त्यांचं ऐकायला पाहिजे. तर ते त्या सेम्लरने खूपच भारी दिलं, की मला हे अतिशय कोरडं आणि निष्प्राण असतं हे सगळं. इतकं भंगार म्हणलंय. सगळ्यात जास्ती प्रोडक्शनमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना अजिबात त्याच्यामध्ये मजा वाटत नाही. ते रोज स्वतःला ढकलत राहतात. आणि एकदम निष्प्राण आहेत. त्यांनी लोकशाही तिथे आणली. आणि पण पहिलं काम सगळ्यांना विचारलं पहिलं, तुमची काय पगाराची अपेक्षा आहे? तुम्हाला काय वाटतं तुम्हाला किती पगार मिळायला हवा? अशा पद्धतीने खूपच त्यांनी भारी केलं. त्यामुळे संप तिकडे झाले नाहीत. कंपनी वाढत चालली उत्तरोत्तर. आणि दुसरं दुसरं म्हणजे तर म्हटलं आमच्याकडे असं काय परफेक्शन असं काय नाही. म्हणजे आता परवाच एक बोलताना मी नाव घेणार नाही उद्योजकाचं डायरेक्ट. तर तो उद्योजक अभिमानानं सांगत होता, की आमच्याकडे ना आम्ही आउटसोर्स करतो. त्यात पुरणपोळी जी मागवतो आम्ही, त्याला 2 मिलीमीटरचं प्रिसिजन आहे. तर ॲक्च्युली माझ्यामध्ये अजिबातच बरोबर नाही. ते कचोरी समजा एक डायमीटरची वडा आपल्याला एक डायमीटरचा व्हर्नियरनी मोजून मिळाला तर काय मजा काय त्याच्यामध्ये. सिमिलरली पुरणपोळी इज ऑल्सो नॉट दॅट काइंड ऑफ थिंग, की डायमीटरची तुला मिळणार. कितीही जरी झालं तरी ते जस्टिफाय होत नाही, कारण ते खाणारा माणूस आहे ना, तो पोळी हा प्रकार आपल्या करणाऱ्या बायकांना सुद्धा साधारण माहिती असतं किती डायमीटरच्या पोळ्या होत आहेत. त्या काय व्हर्नियर कॅलिपर घेऊन बसत नाही की किती बसलं आहे मेजरमेंट करायला. अगदी स्केलअप म्हटलं तरी सुद्धा हे उदाहरणात बसणं शक्य नाही, कारण हे म्हणजे जो करणारा माणूस त्याला बसत नाही त्याच्या मनामध्ये. तर असं ते त्याच्यामध्ये सेम्लरनी दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही टॉप डाऊन अप्रोच नाही ठेवला, आम्ही बॉटम अप अप्रोच ठेवला. म्हणजे वरचा जो सांगेल त्याप्रमाणे खालच्यांनी करायचं असं नाही. आणि त्यांच्याकडे एक वेगळी पद्धत आहे, की जे कनिष्ठ लोक आहेत ते वरिष्ठांचं मूल्यमापन करतात त्या कंपनीत. म्हणजे एखाद्या ओके. जर मॅनेजर आहे त्या मॅनेजरचे खालती वर्कर आहेत तर ते ठरवतात इंटरव्ह्यूच्या वेळी, की फायनल इंटरव्ह्यू वर्कर लोक घेतात तिकडे, की हा माणूस योग्य आहे की नाही आपल्याला, त्याचे काय आहेत हे काय वगैरे असं सगळं आहे. त्यामुळे खूपच ते पुस्तक पण खूप छान आहे. नशिबाने निशांत तुला सांगितलं त्याप्रमाणे एक त्याची प्रत मला मिळाली. ते आउट ऑफ प्रिंट आहे पुस्तक. एक प्रत मिळालेली आहे मला. तर ती मी तुझ्यासाठी येत्या भेटीत मी आणणार आहे. आणि या निमित्ताने मला एक सांगावंसं वाटतं, की निवडकमध्ये आम्ही हे नवीन चालू केलं आहे, की निवडक म्हणजे निवडक कृती करणारे उद्यमी असं आहे बरं का. तर निवडक कृती करतो आम्ही, सगळ्या घाऊक करत नाही काय. तर हे सगळं करण्यापेक्षा तिथे इफेक्ट दिसतो टर्नओव्हर, किंवा आपण साधारण म्हणतो ना सेल्स टर्नओव्हर वाढला की वाढली कंपनी साधारणपणे. तर तो किती झाला आहे टर्नओव्हर, आम्ही दर 3 महिन्याला आम्ही मोठ्या कंपन्यांप्रमाणे आता ठरवलं आहे मोजायचं, की याच तिमाहीमध्ये गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, किंवा पुढच्या वर्षी काय राहणार आहे, प्रोजेक्टेड काय आणि त्याच्यात काय कृती केल्या किंवा काय बदल करायचे. हे बोलायला आम्ही भेटतो दर 3 महिन्याला. आम्ही याला भेटत नाही की मार्केटिंग तुझं तू इंट्रोडक्शन दे, ते काय त्याची काय गरजच नाही ना, कारण इतके वर्ष ओळखतो म्हटल्यानंतर काय प्रश्न राहिला. तर घाऊकपणावर बदल झाले तर बदल करतो. तर असं थोडंसं आता ही सुद्धा एक जुगाड किंवा या रूपीच कृती झाली, की एकमेकांना आपल्या बरोबर ठेवणे. तर हा एक बॉटम अप अप्रोचचा भाग झाला, की खालतून वरती त्याने कसा विचार केला. आणि आत्ता मी दुसरं पुस्तक वाचतोय आता, जुगाड. त्याच्या जुगाड नावाचं एक पुस्तक आहे, छान आहे पुस्तक ते. तर जुगाडमध्ये त्यांनी अनेक अशा जगभरातल्या उदाहरणांचं घेतलं आहे, की जुगाड सिस्टीमनी कसं होतं. तर त्यांनी असं लिहिलं, की संशोधनामध्ये तुम्ही सिक्स सिग्मा वापरून नाही उपयोग होणार, असं त्यांचं म्हणणं. सिक्स सिग्मा पद्धतीने वापरलं की त्यात एक ठराविक साचा येतो. आणि अनेक कंपन्यांचं त्यांनी पर्टिक्युलरली 3M कंपनीचं जी अनेक वर्ष असंख्य त्यांच्या युगप्रवर्तक उत्पादनांकरता ओळखली जाणारी जी एक संस्था आहे,
त्या संस्थेचं R&Dमध्ये सिक्स सिग्मा आणल्यामुळे त्यांचं कसं नुकसान झालं आणि किती ते रसातळाला गेले पटकन, हम्म, आणि हम्म, परत जुन्या पद्धती त्यांनी वरती आणल्यामुळे परत आता ती मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनीज म्हटलं तर पहिलं ॲपल म्हणतात, सेकंड गुगल म्हणतात आणि तिसरी 3M म्हणतात. आत्ता हम्म. आत्ता मी पुस्तकात तरी दिलं, तेव्हा 2015 ओके. साल पुस्तक आहे ते. ओके. आणि त्याचा रेफरन्स असा होतो, वाचायला बरा पडतो, की 2015 मध्ये पुस्तक लिहिलं असल्यामुळे ते आत्ता काय आहेत कंपन्या हे सुद्धा आपल्याला कळू येस, शकतं. येस, कुठल्या येस. टिकल्या आहेत, कुठल्या नाही टिकल्या आहेत, कुठल्या नामशेष झाल्या आहेत, कुठल्या आहेत. हम्म, तर हम्म, त्याच्यात अगदी त्यांनी छानच खूपच खूपच उत्कृष्ट काही काही उदाहरणं दिली की काय होऊ शकतं. याच्यात हम्म, त्यांनी अगदी दिलेलं आहे की लोकसंख्येचा कसा उद्रेक होईल आणि काय होईल पुढे चॅलेंज. अगदी आत्ता जे घडतंय ते चाललंय. हम्म, किंवा अमेरिकेचं मॉडेल कसं होईल, युद्ध होऊ शकतात, का होऊ शकतात, कारण तेलाचं हे होईल. अगदी जे म्हणजे नॉस्ट्रॅडमस पाहिजे असं नाही आहे त्याच्याकरता असायला. तर माणसाला जर उत्तम आर्थिक दृष्टी असेल, तर तो पुढच्या भविष्याचा संकेत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, हे जाणवतं. तर या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी R&Dमध्ये सगळीकडे टॉप डाऊन वर्सेस बॉटम अप हा सारखा त्यांनी एक विषय मांडलेला आहे. की हम्म, बॉटम अप म्हणजे काय, की संशोधन करायला समजा बसलोय, तर जुगाड करताना त्याला पूर्ण मोकळीक दिली पाहिजे. त्याच्या त्याच्यातनं येणाऱ्या यशाला महत्त्व नाही द्यायचं आहे, तर हम्म, त्याच्या प्रयोगशील वृत्तीला यश द्यायचं आहे. हम्म, 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 मध्ये मी तुला म्हटलं होतं ना, एक उदाहरण दिलं नेटफ्लिक्सचं. हम्म, नेटफ्लिक्सच्या सीईओनी मध्ये सांगितलं कंपनीत भाषण आहे ॲन्युअलला, हम्म, की टर्नओव्हर त्यांनी सेल्स वाढले दाखवले, त्यांनी सबस्क्रिप्शन वाढली तर लोकांनी टाळ्या वाजवल्या. हम्म, आणि सीईओला त्यांनी सांगितलं की हे दुःखदायक आहे म्हटलं. आपली हम्म, सबस्क्रिप्शन वाढलीत म्हणजे मला बिलकुल आनंद होत नाहीये. आय हम्म, वॉन्ट टू सी कॅन्सल्ड सबस्क्रिप्शन बिकॉज पीपल आर नॉट सॅटिस्फाईड. वेन पीपल आर नॉट सॅटिस्फाईड, वेन यू क्रिएट समथिंग न्यू, तर हम्म, अशी शक्यता आहे की ते सॅटिस्फाय होणार नाही. तर त्याच्याने हम्म, आपण जिवंत राहू, नाहीतर आपण एक मृतवत आपली यात्रा सुरू होईल म्हणला तो. तर हम्म, त्यामुळे या आपल्या संशोधन वृत्तीला खूपच आपलं हे हम्म, पाहिजे. त्यामुळे अजून एक असा विश्वास पुस्तक किंवा त्याच्यातनं मला निर्माण झाला, की अनेक वर्ष आपण पण जे प्रयोग करतोय विविध, निशांत तू काय मी काय आपण जो प्रयोग करत असतो, तर आपण असमाधानी आहे. तर असमाधानी हॅपीली डिससॅटिस्फाईड हे एक जुगाड वृत्तीचंच त्याचं फलश्रुती म्हणता येईल. असं म्हणजे मला जाणवलं. तुला काहीतरी त्याच्यावरती बॉटम हो. अप, आणि तू काहीतरी काल भरभरून बोलत होतास. मी तुला म्हटलं की अरे आपण उद्या बोलूया. हा. तर ते जरा बोल, तुला वाव आहे तर. तुम्ही जे आता सांगितलं ना सर, हा ऍक्च्युली प्रूव्हन टेम्पलेट आहे ते. आणि ते परस्पर विरोधी आहे. तुम्ही सिक्स सिग्मा म्हणाला, ते सिक्स सिग्मा प्रोसेस एफिशियन्सीसाठी सिक्स सिग्मा वापरतात आणि ते त्याच्या परिमाणाचे एकक आहे. पण तुम्ही हे तुम्ही दोन चार काहीतरी किंवा छोट्या स्केलला सिक्स सिग्मा लावून शक्य नाही. ते तुम्हाला ते सायझेबल सॅम्पल साईजच पाहिजे. आणि मग तेव्हा सिक्स सिग्मा मेजॉरिटी ऑफ टाइम ते प्रोडक्शन साठीचं युनिट आहे, की तुम्ही काहीतरी लार्ज प्रोडक्शन करताय आणि मग क्वालिटीच्या हिशोबाने तुम्ही सिक्स स्केल सिग्मा. करताच आहे ते थोडक्यात. हा, स्केल करता तुम्ही क्वालिटीच्या हिशोबाने सिक्स सिग्मा अचीव्ह करताय का? तुम्ही एकाच डेडलाईन. प्रमाणे एक हा, लाखावा पदार्थ हा, म्हणजे हा, वस्तू पण हा, तशीच पाहिजे. हा. आणि डेडलाईनच्या हिशोबाने सिक्स सिग्मा अचीव्ह करताय का? त्याला जोडून येणारे जस्ट इन टाइम म्हणून जिट कन्सेप्ट वगैरे आहे, तिथे जॅपनीज लोकांचा, आपण सोनी वगैरेच म्हणतो, त्याचा शोधच त्याच्यासाठी लागला गेला. की एक चांगलं पुस्तकही आहे त्याच्यावरती, फिलिप क्रॉस्बी यांचं, क्वालिटी इज फ्री. ते त्याचं कारण असं आहे की तुम्ही लार्ज स्केल ऑफ काहीतरी प्रोडक्शन आउटपुट असणारी कंपनी जेव्हा चालवत आहे, ज्याचं काहीतरी टँजिबल प्रॉडक्ट आहे, तिथे तुम्ही प्रत्येक गोष्ट पहिल्या फटक्यात योग्य करणं अपेक्षित आहे. त्याला FCR म्हणजे फर्स्ट कॉल बरोबर आहे. रेझोल्युशन असा त्याला एक त्याला टर्म आहे, की पहिल्या फटक्यातच आहे. कारण जर ते तसं नाही झालं आणि त्याला परत दुसऱ्यांदा अटेम्प्ट करायला लागला, तर तुम्ही नुकसान करताय. तुमचं नुकसान म्हणजे कशाचं? तुम्हाला माणसं लागली, परत त्यांचा पगार आला, रिसोर्सेस आले, मशिनरीज लागलं, इलेक्ट्रिसिटी आलं, अजून काय काय तर डाऊन टाइम हा म्हणजे. कन्सेप्ट आहे तिकडे. हा, डाऊन टाईम. तर तो तुम्ही रिवर्क केलं म्हणजे आता हे एवढे सगळे आपण रिवर्क पुस्तक वाचलं हे ते वगैरे, हे सगळे एकत्र येतात ते. आणि म्हणून ते असं म्हटलं जातं की ते पहिल्या फटक्यात योग्य करणाऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि जर तुम्ही हे सातत्यानं करत असाल, तर त्याच्या योग्यतेची पातळी मोजायला पाहिजे. आणि ते नाही झालं तर काय होऊ शकतं ह्याचं एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की सिक्स सिग्माला तुम्ही लेवल 6 जेव्हा अचीव्ह करता, तेव्हा ती 99.936 एवढ्या थर्ड डिजिट पर्यंत, म्हणजे आता 7 पूर्णांकाच्या डिजिट म्हणतात. हा, तर म्हणजे पूर्णांकानंतर 3 डिजिट पर्यंत ते मोजतात. आता ह्याची गरज काय, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला असं शिकवलं जायचं की अमेरिकेत समजा तासाला किंवा मिनिटाला इतकी बाळा जन्माला येत आहे, आणि जर तुम्ही 99.993 पर्यंतची जर अॅक्युरसी
अचीव केली की जे बाळ जन्माला आलंय ते त्याच्याच आईच्या ताब्यात जाईल ह्या प्रोसेससाठी, तर शक्यता आहे की काही 10 लाखांमध्ये 4 बाळं त्यांच्या आयांना मिळणार नाही. आता हे हे भयंकर आहे. आता हे एक्स्ट्रीम एक्झाम्पल असेल, पण ह्या अनुषंगाने त्याचे जो दुष्परिणाम आहे तो घातक आहे, म्हणून ते ते त्यांनी त्यांची गरज सांगताना ते हा विषय मांडतात. आणि मग एक तर तुम्ही टिपिकली सोनी वगैरे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग जॅपनीज कंपन्या आहेत ना, तिकडे तुम्ही हे सिक्स सिग्मा लीन वगैरे प्रोसेस फार कटाक्षाने पाळले जातात. तिथे ते असं म्हणतात, एक डीपीएमओ असा एक कन्सेप्ट आहे, डिफेक्ट पर मिलियन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे दर 10 लाखांमध्ये किती डिफेक्ट येऊ शकतात किंवा ऍक्सेप्टेबल आहेत तुम्हाला. तर हे सोनी वगैरेंचं काहीतरी पर 10 लाखांमध्ये एक ते लोक ऍक्सेप्ट करतात असं. आता ही क्वालिटीचा जो स्तर आहे ना, तो गाठण्यासाठी, आणि तो स्तर का गाठावा, कारण तो स्तर नाही गाठला तर तुमचं नुकसान होतं, त्यामुळे त्याचा अर्थ आहे क्वालिटी इज फ्री असेल. आता ह्या सगळ्याचा संदर्भ जर आता टॉप डाऊन बॉटम अप किंवा ह्याला लावायचं झालं ना, तर स्केलला तुम्हाला स्टँडर्डायझेशन लागतं. स्टँडर्डायझेशन मोजण्याचं एकक तुमचं सिक्स सिग्मा आहे. पण हेच तुम्ही R&D ला लावू शकत नाही, कारण तिथे तुम्हाला पुढे काय घडणार आहे माहित नाही. तिथे काय आपल्याला मास प्रोडक्शन एक रेडीमेड प्रोटोटाईप आणि तशाच्या तशा बनवायचं असं नाही. तुम्ही इनफॅक्ट शोधताय, तर प्रोटोटाईप पर्यंत पोहोचण्याची प्रक्रियाच तुमचं संशोधन आपण म्हणतो ना. त्यामुळे तिथे जेव्हा तुम्ही असं काहीतरी एक असं परिमाण आपल्याला अचीव करायचं आहे अशा अर्थाने जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तुम्ही ते इनोव्हेशन केलं करता. मला काल जे मी तुम्हाला बोललो ते, की जर तुम्हाला स्केल करायचं आहे तर स्टँडर्डायझेशन पाहिजे आणि मग सिक्स सिग्मा उपयोगाचं आहे. पण स्टँडर्डायझेशन हे इनोव्हेशनच्या एक्झॅक्ट विरुद्ध आहे, कारण तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काहीतरी अजून इन्व्हेंट करताय. म्हणजे अजून तुम्हाला विमान बनवण्याचा प्रोटोटाईप कळला नाही आणि तुम्ही त्याच्या स्केलचा विचार करायला गेलात आणि तुम्ही इकडची मूळ प्रक्रिया जर फुलप्रूफ केलेली नसेल तर कसं ना. तर असं ते आहे. आता तुम्ही त्याला टॉप डाऊन बॉटम अप अप्रोचला कसं तुम्ही जोडून घ्यायचा हा त्याचा प्रश्न. आणि एक आता हल्ली सगळीकडे आलेलं आहे. इंटरनेटच्या पूर्वी कसं होतं की माहिती सगळ्यांना एकाच वेळी समप्रमाणात पाठवली जाण्याची सोय नव्हती. त्यामुळे मोठे बिझनेस जे झाले तिथे खूप सारी माणसं, आणि मग तिथे मग माणसं वाढली की मग प्रत्येकाचं अप्रुव्हल, आणि मग त्या अप्रुव्हलला वेळ जाणार, मग त्याच्यावरती चर्चा होणार. पण आज त्याची गरज नाही. इंटरनेटमुळे आज तुम्हाला सगळी माहिती एका वेळी 1760 लोकांना पाठवता येते. त्यांनी त्याचं वाचून अप्रुव्हल दिलं का विषय संपतो. तर त्यामुळे आता ते टॉप डाऊन अप्रोच थोडा थोडा कमी झालाय तुम्हाला वाटतं. तुम्हाला ऍज इट इज तुम्हाला आता काय 3M किंवा फोर्ड मोटर चालवायला एवढ्या लोकांची गरज नाही. बाकी तंत्रज्ञान किंवा मशिनरी त्याचं काम करतं. तर तो एक भाग आहे. आणि हे असं टॉप डाऊन किंवा बॉटम अप असं काय कास्ट ऑन स्टोन नाही, तो जजमेंटल कॉल आहे. पण हा, कंपन्यांच्या साईजेस आता छोट्या छोट्या होत चालल्यात, कारण ते काम आता मशिनरी किंवा तंत्रज्ञान करत आहे. आणि तिकडे डिसिजन मेकिंग साठी वेळ घालवण्याची गरज नाही, ते लोकांना समजायला लागेल. हां, पण काही-काही वेळेला ना टॉप डाउन चांगला पडू शकतो. कसं माहिती आहे का? जर म्हणजे अगदी छोट्या आता फ्रँचायझीला टॉप डाउन अप्रोच नक्कीच चांगला पडू शकतो. हा हम्म. टॉप डाउन नसेल तर प्रॉब्लेम आहे हो फ्रँचाइजमध्ये. हो म्हणजे हो अ, हो. एक क्लासिक उदाहरण म्हणजे तुला मी नाव घेणार नाही परत. तो उद्योजक आपल्या इकडे आला होता बघ मागे. हो, त्याच्या माहित आहे. 25 चहाच्या फ्रँचाइज आहेत. हो 2 हो. वर्ष झाले ना आपण त्याचा 2-3 वर्ष. 2-3 वर्षापूर्वी त्याचं आपण घेतलं होतं. हम्म. पुण्यामध्ये 25 फ्रँचाइज त्याच्या होत्या. होत्या हम्म. म्हणतोय आत्ता मी. हम्म. अ, तर इथे कसं झालं की 25 केले तर करा. करायला तसं काय एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. हो, हो. आणि ह्या लोकांमध्ये काय समजूत झाली की नाव झालं, विचारणा केली. विचारणा करतात लोकं फ्रँचाइज करायची का? आणि फ्रँचाइज द्यायची का मध्ये काय होतं नॉर्मली जो घेणारा असतो त्यांना असं वाटतं की अरे वाह! हे केकचं चांगलं चाललंय. मग ह्याच नावाने आपण चालवलं तर बरं पडेल. काय दिले हम्म. ₹5,00,000 की झालं काम. हम्म. बरोबर. तर अशा पद्धतीने करतात. तर आपल्याकडे रेवती पाटील होत्या पहिले तुला आठवत असेल. हम्म. तर हम्म. त्यांचं पण चाललं होतं फ्रँचाइजचं. म्हटलं तुम्हाला ना तुम्ही असं नाही आता मागे एकदा आपले नंदा सर आहेत ना राकेश नंदा, हो त्यांच्याशी आपण हो एकदा हो. बोललो होतो तुला आठवत असेल. पिझ्झा तर वाले. त्यांनी कंडिशन टाकली अशी की हम्म. वो खुद जो एंटरप्रेन्योर है वो पैशनेट चाहिए. हम्म. उसको खुद को भी वो पिझ्झा बनाने में उसको त्याला इंटरेस्ट पाहिजे. तर हम्म. तो चांगला फ्रँचाईज होऊ शकतो. तर माझं याला एकदम छेद देणारं मत आहे पूर्णपणे. हम्म. मी म्हटलं सर जो फ्रँचाईज घेतो ना तो इन्व्हेस्टर माइंडसेटचा माणूस आहे.
हम्म, तो जसा एखाद्या कंपनी समजा टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जसे पैसे घालतो ना, हम्म, तसेच तो तुमच्या ह्याच्यात घालतो म्हटलं. आणि हम्म, थोडासा त्याला एक वेगळं मॉडेल पाहिजे त्याच्या इन्व्हेस्टर मिक्समध्ये, इन्व्हेस्टर हम्म, पोर्टफोलिओमध्ये एक मिक्स पाहिजे. हम्म, म्हणून तो फिजिकल, जसं आपण स्वतःचा बिझनेस करतो, हा इन्व्हेस्टमेंटच आहे आपण म्हणतो ती. हम्म, हम्म, बरोबर ना? मग आपण हम्म, का सारखी सावधपणे हालचाल करतो, की हम्म, आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन काय होऊ शकतं. हम्म, हम्म, बरोबर. मग आपल्या इन्व्हेस्टमेंट मिक्समध्ये तुझे जसं SIP मॉडेल तुझं आहे ते एक. मी हे पण सिक्युरिटीज पण करतो मी स्वतः, स्टॉक ट्रेडिंग पण करतो. ट्रेडिंग म्हणजे अ, काय असेल ते, म्हणजे समजा माझं काय अप्रोच त्याच्यामध्ये. तसं एक असं असू शकतं की दुसऱ्यांनी दिलेल्या धंद्याच्या मॉडेलमध्ये गुंतवावे पैसे. हम्म, म्हणजे 30-40% मला रिटर्न महिन्याला मिळू शकतो. तर याच्यामध्ये टॉप डाऊन अप्रोच पाहिजेच, की हम्म, पहिलं तर त्यात कंडिशन ही पाहिजे, की तुम्ही नसला तरी धंदा चालेल, हे जर तुम्हाला हम्म, पाहिजे असेल. तर हम्म, या सगळ्या गोष्टी तिथे हम्म, हव्यातच, आणि त्याचे हम्म, क्वालिटी चेक्स पण हवेत. म्हणजे हम्म, हम्म, तर फ्रँचाईज मॉडेलमध्ये टॉप डाऊन अप्रोच हा अतिशय आवश्यक आहे, असं मला स्वतःला, हम्म, हम्म, माझं मत आहे याच्यावरती. हम्म, आणि वेन एव्हर यू आर डुईंग, त्याच्यात सुद्धा इंटरनल प्रॉब्लेम येणारच ना, तेव्हा बॉटम हम्म, अप्रोच लागतोच की. नाही का? बरोबर. हम्म, छोट्या छोट्या गोष्टी समजा, आम्ही हम्म, त्या दिवशी माझ्याकडे बरेच असतात कन्सल्टेशनच्या गोष्टी. आम्ही BYCच्या माध्यमातून बरेच लोकांना सांगत असतो ना, हे करून बघा, ते करून बघा. त्यावेळी हे हम्म, कन्सेप्ट खूप कामाला येतात. म्हणजे एकाच कंपनीमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकार करता आपण टॉप डाऊन किंवा बॉटम अप ठरवू शकतो. बरोबर. पण साधारणपणे तरी सुद्धा नवीन हम्म, प्रकार करून बघताना बॉटम अप अप्रोचच पाहिजे. हो, हे हो, नक्की. हो. असं. म्हणजे आणि आत्ताचं जे टेम्पलेट म्हटलं ना, ते इथेही लागू होतं सर. कसं आहे की विष्णू मनोहर किंवा रणवीर ब्रार हे स्वतः जिथे बनवतात, आणि समजा तिथे एक काय चिकन संजू बाबा डिश आहे ज्याला कल्ट स्टेटस अचीव झालेलं आहे. ती त्याने फ्रेंचाईज मॉडेल मध्ये गेल्यानंतर ती सगळ्या रेस्टॉरंट मध्ये तशीच्या तशी नाही येणार, ते निसर्गाच्या विरुद्धच आहे. हम्म. त्याने जर फ्रँचायझी करायचं म्हटलं तर तो स्वतःच इथे समजा किचन मध्ये उभं राहून त्याने रोज उभं राहून कोणाला बाजूच्याला शिकवलं ना, तरी सुद्धा तो तसा टेस्ट येणार. ते निसर्गाविरुद्ध आहे. तिथेच म्हटलं हे R&D करायला गेलं तिथे तुम्ही स्केल नाही करू शकत, किंवा तिथे तुम्ही सिक्स नाही लावू शकत. तुला म्हणजे याच्यातनं गमतीदार गोष्ट सांगतो एक, सहज हा गंमत म्हणून, विसरून जाईल हा म्हणून. हा आबापूर्वी तुला माहिती आहे ना, चेन्नईला होती एक हा दीड वर्ष. हम्म, तर ती एका चहाच्या दुकानात जायची आणि तिला पायथ्याचा चहा ती करून घ्यायची, ती सांगायचं त्यांनी. हा, आता 2 वर्षांनी आम्हाला एक सर्टिफिकेशन, आम्ही तिकडे गेलो होतो. तर त्या हम्म. दुकानावर गेलो. त्याने तो चहा तिचा आबा टी म्हणून इंट्रोड्यूस केलाय. आबा टी. तर आबा तिकडच्या भाषेत तो आबा म्हणतो, तिला आबा नाही म्हणत. हम्म, 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 पण तिला इतकं भारी वाटलं, तिने फोटो हम्म, बिटो काढून मला पाठवलं. म्हटलं भारी हम्म, आहे. हम्म. तर लगेच मित्र सांगायला तिचे काय ते रॉयल्टी, म्हटलं कसली रॉयल्टी घेतो, त्याचा धंदा होतो हीच रॉयल्टी. हॅलो. काय हा. मध्ये लॅग आला होता का? तर हो लागला. तर मी म्हणत होतो की ऍक्च्युली हे जे टेम्पलेट आहे ना, ते मुदलत आपण जे बोलतो ना, ते प्रूव्हन असं त्याचा ऑलरेडी अनॉलॉजी आहे. जर तुम्ही स्केल करायला गेलात, युअर इनोव्हेशन विल डाय. तुम्हाला हम्म. इनोव्हेशन पाहिजे तर युअर स्केल विल डाय. सो इट्स इंटरेस्टिंग स्पेक्ट्रम आहे या दोघांच्या मधला. आणि छान मग आहे पण तरी सुद्धा. आणि तो मग जजमेंटल कॉल आहे सीईओचा, CFOचा, हुएव्हर असं, की पण काय आपल्या करायचं. लाईनला पण, आपल्याला छोट्या याला पण आपलं हे फिक्स चांगलं आहे आपलं हे. म्हणजे एकदा समजा एक पद्धत आपली जमली आहे, आता समजा हम्म, माझंच विचार करत आहे, ट्रेनिंगचं हा, माझं मॉडेल जमलंय. हम्म, 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 बरोबर. तर हम्म, त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला पूर्वी असा अनुभव यायचा, की सारखे सारखे बदल करत गेलो ना तर प्रॉब्लेम आहे. हम्म, हम्म, म्हणजे इथे आपण परत आता एकदा फिक्स झालं की मग टॉप डाऊन पाय अप्रोच. म्हणजे बरोबर. माझ्या कर्मचाऱ्याला मी सांगताना म्हणलं, तू हे कर पहिले, हे कर, हे कर, का नाही हम्म, सिद्ध झालेलं आहे. बरोबर. पण नवीन करताना आपल्याला, आम्ही आम्ही साध्या भाषेत म्हणतो की पुढचा एंड माहिती नसेल ना आपल्याला, हम्म, हो ओपन बरोबर. एंडेड म्हणतात त्याला, पुढचा एंड बरोबर, माहिती नसेल तर बरोबर, हे पुढे याचा स्केल नाही करता येणार. बरोबर, बरोबर. असं आणि वगैरे हे म्हणून. सगळ्याला आहे. उद्या तुम्ही जावेद हबीबच्या शोरूम मध्ये तो जिथे केस कापतो ते सगळीकडे मिळणार नाही. त्याने जिथे फ्रँचायझी किंवा शामक दावस परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये तुम्ही गेला, जिथे शामक शिकवतो पण तिकडे मिळणार नाही. पदार्थांच्या लेवलला हे शक्य आहे. हा म्हणजे कौशल्याच्या लेवलला शक्य नसेल, पण पदार्थांच्या हा, लेवलला हे निश्चित हा. बऱ्यापैकी प्रमाणात म्हणजे शक्य होऊ तुम्ही शकतं. अॅक्युरसीच्या जवळ जाऊ शकता, पण जाऊ ते शकतो. काही येत नाही कधी कधी. पण जाऊ म्हणजे शकतो. बेसिकली हा जजमेंटल कॉल आहे. हा काय एकाच एक अप्रोचने नाही जाऊ शकत आपण, असं हरकत आम्हाला नाही. इट सांगायचं वॉज होतं. इंटरेस्टिंग, आणि आणि थोडंसं सर आता गाईडलाईन म्हणाले नक्की. तसं की तुम्ही एका लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये, म्हणजे करू शकतो. ऑर्गनायझेशन टॉप टू बरोबर. बॉटम येत आहे, पण डिपार्टमेंट वाईज ते लोक बॉटम टू टॉप जात आहेत, असं असू शकतं. बरोबर. म्हणजे एक रिसर्च करायची ना एक पद्धत असू शकते.
हम्म. पण रिसर्चची टेम्पलेट नको करायला असं म्हणतो, की नाही एक्झॅक्टली, मग हां, तिथे स्टँडर्डायझेशनचा हां, गरजच नाही. तिथे नको करायला. तर मग त्यातला नको, ते परफेक्ट आहे, चार्मच निघून परफेक्ट जाईल. आहे, परफेक्ट आहे, असं परफेक्ट आहे. हां. चार नाही ते नाही अचीव होणार नाही रिझल्ट हं. असं. चलताय. चलो हो, मजा आली. आणि चालेल. आता आपण परत भेटूच या. धन्यवाद. हो, बघूया 12 जसा तारखेला. विषय मिळेल तसा येस. परत येऊच. आणि 12 तारखेला मुंबईत भेटतोच आहे आपण. हो, येस. चलो. ज्यांना ओके. ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी जरूर या व्हिडिओला कॉमेंट केली तरी चालेल. फेसबुकवरती पण आम्ही हे टाकतो बरं का. म्हणजे याची लिंक टाकू आम्ही फेसबुक ग्रुपवरती सुद्धा. तर जरूर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. भेटू.